नमस्कार महाराष्ट्र, मी पूर्वी भावे या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या घडामोडींचा धावता वेगवान आढावा घेऊया। पाहूया 100 हेडलाईन्स। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार। बडगुजर माजी नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करणार। सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबद्दल भाजपमध्ये सावळा गोंधळ। काल रात्री उशिरा पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील। सूत्रांची माहिती, मात्र पक्षश्रेष्ठींच्या बैठकीतल्या निर्णयाची प्रदेशाध्यक्षांनाच माहिती नाही। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया। स्थानिक आमदार आणि खासदार यांचं एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नसल्याची ही प्रतिक्रिया। सगळं ठरलंय, मुंबईत गेल्यावर कळेल। सुधाकर बडगुजरांचं एबीपी माझाकडे स्पष्टीकरण। भाजप प्रवेश ठरला म्हणून मुंबईला जातोय। बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर बडगुजरांचं स्पष्टीकरण। आमदार सीमा हिरे यांचा सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाला विरोध कायम। सीमा हिरे या भाजपच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार। नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे आणि माजी नगरसेवक पदाधिकारी यांचा विरोध डावलून सुधाकर बडगुजर आज भाजपत प्रवेश करणार। 2024ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सीमा हिरेंकडून बडगुजर यांचा पराभव। माजी मंत्री बबन घोलप आणि माजी महापौर अशोक मुर्तडकही आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। बडगुजर यांच्यासह शेकडो समर्थक भाजपत जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये किंमत नसल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करतोय माजी मंत्री बबनराव घोलप यांची पक्षप्रवेशाआधी प्रतिक्रिया। भाजपात कुठलंही पद मागितलं नसल्याची प्रतिक्रिया। बडगुजर यांच्यासह माजी महापौर नयना घोलप शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये जाणार आहेत। नयना घोलप यांचा पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेलाही मोठा धक्का। भाजप प्रवेशाआधी कुटुंबियांकडून सुधाकर बडगुजर यांचा औक्षण। माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी महापौर नयना घोलप यांच्यासह शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार। पक्षप्रवेशासाठी सुधाकर बडगुजर शेकडो कार्यकर्त्यांसह नाशिकहून मुंबईला रवाना। पक्षप्रवेशाआधी सुधाकर बडगुजर मुंबईत शक्तीप्रदर्शनही करणार। विधानसभेपूर्वी शरद पवार पक्षात गेलेले अजित गव्हाणे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। गव्हाणेंसह 15 ते 16 माजी नगरसेवकही अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। राजू शेट्टींचे निकटवर्तीय मादनाईक भाजपच्या वाटेवर। राजू शेट्टी यांची तिसऱ्या आघाडीची भूमिका न पटल्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निर्णय घेणार अशी माहिती आहे। शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आज शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक। विभाग प्रमुख, विभाग संघटक आणि शाखा प्रमुखांना श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार आहेत। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून विविध ठिकाणी मेळाव्यांचं आयोजन। आज संध्याकाळी लढा आपल्या मुंबईचा अंतर्गत लाला लजपतराय महाविद्यालयामध्ये मेळावा। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक। कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सर्व पुलांचं ऑडिट करण्याच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता। पुण्यातल्या कुंडमळा पूल दुर्घटनेसाठी चौकशी समिती नेमली। 6 जणांच्या नेतृत्वात तपास होणार। 15 दिवसात चौकशी अहवाल पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर केला जाणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती। 20 आणि 21 तारखेला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा। पुणे आणि मुंबईतील कार्यक्रमांना अमित शहांची हजेरी असेल। आदिवासींच्या निधीचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळवू नका, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती करणार। आमदार आमशा पाडवींची माहिती। अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या 137 मृतांची ओळख पटली। आतापर्यंत 97 मृतांचा पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन। आणखी 137 मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू। अहमदाबाद विमानातील दुर्घटनेतील सिनियर क्रू असलेल्या मुलुंडच्या श्रद्धा धवन यांच्यावरती काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार। यावेळी परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। विमान अपघातामध्ये निधन झालेल्या कॅप्टन सुमित सबरवाल यांचं पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात। थोड्याच वेळात सबरवालांच्या पार्थिवावरती मुंबईच्या शकाला परिसरामध्ये अंत्यसंस्कार होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी आहे। आरोपीच्या वकिलांना डिजिटल एव्हिडन्स देण्याबद्दल न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता आहे। मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री पूल इथे दरड कोसळली। दरडीच्या वरील जमिनीला तडे गेल्यामुळे 3 घरांना धोका निर्माण झालाय। तरुणींशी मैत्री करून त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या एका आरोपीला बेड्या। दहिसर पोलिसांकडून कर्नाटकातनं आरोपी ताब्यात। आरोपीच्या मोबाईलमध्ये आढळली 13,000 मुलींची छायाचित्र।
खरेदीच्या बहाण्याने दुकानात येत चोरट्याने महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावलं. सातारा शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसरातला प्रकार. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. बीडच्या हनुमानवाडीतील तुपे वस्तीवरती सशस्त्र दरोडा. दाम्पत्याला बेदम मारहाण आणि लूटमार. आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून भागवत तुपे यांच्या घराचा दरवाजा तोडत लूटमार. एबीपी माझाच्या बातमीनंतर कल्याण तहसीलदारांची धडक कारवाई. रेती बंदर परिसरामध्ये छापा टाकला आणि अवैध उत्खनन करणाऱ्या 2 बार्जवरती कारवाई. रेती माफियांचे बार्ज जाळून नष्ट. बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये शेतीच्या वादातनं 2 गटात वाद. महिला शेतकरी सीमा खोले यांच्या अंगावरती ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न. या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. रायगडच्या नेरळ परिसरामध्ये गॅस सिलेंडरमध्ये फसवणूक. कॉम्प्रेसरचा वापर करून एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरून तो जास्त किमतीला विकण्याचा प्रकार. या प्रकरणात 2 आरोपींना बेड्या. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये पावसाची उघडीप. गेल्या 24 तासामध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 12 फुटांची वाढ. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचांवर. रायगड जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाची विश्रांती. आंबा आणि कुंडलिका नद्यांची पातळी पुन्हा सुरक्षित पातळीवरती. दरम्यान पावसामुळे रायगड जिल्ह्यातील 9 धरणं 100% भरली. पुढच्या 24 तासांसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आहे. रायगड ठाणे आणि पालघरसाठी येलो अलर्ट आहे. भंडाऱ्यामध्ये हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज. उजनी धरण यंदा जून महिन्यातच 50% पुढे भरलंय. धरणात सध्या 91 टीएमसी पाणी साठा जमा. इतिहासात पहिल्यांदाच उजनी धरण जून महिन्यातच अर्ध भरलंय. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप पीक पेरणीला मोठ्या प्रमाणावरती सुरुवात. चालू खरीप हंगामामध्ये 4,06,000 हेक्टरवरती ही पेरणी केली जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास 50% पेरणी पूर्ण आहे. मान्सूनने महाराष्ट्रातला आणखीन काही भाग व्यापला. कोकणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये मान्सूनची एंट्री. शास्त्री नदीला आलेल्या पुराचा एका घराला वेढा पडला. घरात अडकलेल्या व्यक्तींना पोलिसांनी रेस्क्यू केलं. सोडवणूक करतानाचा व्हिडिओ व्हायरल. रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातील धामणीतली घटना आहे. ठाण्यातल्या काही भागामध्ये बुधवार आणि गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन असेल. पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखाली तुळजाभवानी विकास आराखड्यासंदर्भात महत्त्वाची बैठक होईल. मुंबईतील बैठकीसाठी धाराशिवमधल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रण. तुळजाभवानी मंदिराच्या 3ही पुजारी मंडळाचे अध्यक्षही निमंत्रित. तुळजाभवानी देवीचं साकारण्यात येणारं शिल्प अष्टभुजा का द्विभुजा असेल यावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार. या बैठकीमध्ये मंदिर विकास आराखड्यासंदर्भात पुजारी मंडळ आणि मंदिर संस्थांच्या वादावरतीही समोरासमोर चर्चा होणार आहे. तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच्या प्रस्तावित शिल्पावरनं वाद. तर दुसरीकडे मंदिर संस्थांकडनं तुळजाभवानी मातेचा भारत माता असा उल्लेख यावरही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. आषाढी एकादशीच्या महापूजेला निमंत्रण देण्याकरता मंदिर समितीचे 6 अध्यक्ष आज मुख्यमंत्र्यांना भेट देणार. गहिनीनाथ महाराज, औसेकर आणि सदस्य मुंबईत येणार. पश्चिम रेल्वेची ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी व्यवस्था. ज्येष्ठ नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेकडून स्वतंत्र रेल्वे डबा तयार करण्यात येणार. एमएसटी-सीटी पीसीएम परीक्षेचा निकाल जाहीर. 22 विद्यार्थ्यांना 100% आणि पीसीबीचा निकाल सुद्धा आज जाहीर होणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये एका दशकानंतर सहकारी बँकेने शेतकऱ्यांना केलं कर्ज वाटप. गरजू शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आधार. पीक कर्ज वितरणामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतलाय. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तर अजून कारवाई होणार. गेल्या आठवड्यातच शाळेतील 35 शिक्षक निलंबित. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचा शिक्षकांना इशारा. वनविभाग आणि सारस मित्र यांच्या सारस पक्षी संवर्धनाला यश. गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळले 36 सारस पक्षी. 2024च्या तुलनेमध्ये सारस गणनेमध्ये 13 पक्ष्यांची वाढ झाली आहे. मध्य प्रदेशामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे. मासिक हप्त्याव्यतिरिक्त महिलांना ₹250 अतिरिक्त दिले जातील. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची घोषणा. राजा रघुवंशींच्या हत्येमध्ये वापरलेल्या शस्त्राचे फोटो समोर. या शस्त्राने राजावरती अनेक हल्ले. पहिला हल्ला आरोपी विशालने केल्याची माहिती. रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी समन्स. संजय भंडारी प्रकरणामध्ये समन्स जारी. यापूर्वीही ईडीकडून आलेल्या समन्सना वाड्रांनी प्रतिसाद दिला नव्हता.
एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्याचा विमान अपघातासंदर्भात मोठा गौप्यस्फोट. दोन्ही इंजिन एकाच वेळी निकामी होणं म्हणजे निष्काळजीपणा. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यात आली असा एका मुलाखतीत कॅप्टन हलदर यांचा आरोप. एअर इंडियामध्ये सुरक्षा तपासणीची जबाबदारी अनुभव नसलेल्यांना दिली जाते. एअर इंडिया नफा वाचवण्यासाठी पैसे वाचवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालतं. एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप. केदारनाथमध्ये आजपासून हेलिकॉप्टर सेवा पुन्हा एकदा सुरू. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाची माहिती. हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर विमानसेवा बंद करण्यात आली होती. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिराच्या तटबंदीच्या बांधकामाला गती. तटबंदी आयताकृती असून त्याची रुंदी 14 फूट आणि लांबी 732 मीटर असेल. पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेसाठी कॅनडात जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार. भारतीयांकडून भव्य स्वागताची तयारी. कॅनडामध्ये होत असलेल्या G7 परिषदेमध्ये अमेरिका आणि ब्रिटन यांच्या नवीन व्यापारी कराराची शक्यता. यावेळी ट्रम्प यांच्या हातून कराराची कागदपत्र निसटली. ऑपरेशन सिंधूरनंतर पहिल्यांदा मोदी आणि ट्रम्प यांची भेट होणार. G7 शिखर परिषदेसाठी मोदी आणि ट्रम्प सध्या कॅनडामध्ये. इराणची राजधानी तेहरानमधल्या लोकांनी तातडीने शहर सोडून जावं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. इस्रायलसोबतच्या संघर्षात अणुयुद्धाचा धोकाही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्यक्त. इस्रायलकडनं इराणच्या सरकारी चॅनल आणि इतर इमारतींना लक्ष्य केल्यानंतर राजधानी तेहरानसह इराणमध्ये लोक भयभीत. सुरक्षित स्थळी जाण्यासाठी निघाले, पण अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामचा सामना करतायत. इराणने अण्वस्त्र विकास न करता अणुकरारावरती सही करावी यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव. हे युद्ध इराण जिंकणार नाही, त्यामुळे उशीर होण्यापूर्वीच इराणने चर्चेसाठी यावं, ट्रम्प यांचं आवाहन. खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात.